दंड करा, पण तो दंड खिशात घालू नका, सरकार जमा करा, ती तुमची ड्युटी आहे. उद्या मी चुकले तर मला, ज्या वेळेला आम्ही गाडीवरनं येत होतो त्यावेळेला आमच्या गाडीला सिग्नल होता हिरवा. आम्ही अर्धा चौक क्रॉस केल्यानंतर तो येलो झाला, आणि तुम्ही जेव्हा मला पकडलं त्यावेळेला तो येलोच होता, रेड झालेला नव्हता. मग सिग्नल तोडल्याचं तुम्ही कसं म्हणता? शेवटी त्या इन्स्पेक्टरने सांगितलं की ठीक आहे, NC घेतलेली आहे, ही तुमची प्रत, आम्ही बघतो ह्याला काय करायचं ते. तिनं मला घेतलं, बाहेर पडलो. आम्ही नेहमीप्रमाणे जे काय सेल्सची आमची राऊंड्स मारायचे होते ते राऊंड्स मारता एका हॉटेलात जेवायला बसलो. मी तिला विचारलं, सहज काय ग, कधी जायचं आता परत त्या इन्स्पेक्टरकडे चौकशी करायला? त्या म्हणली, वेडायच का तू? ते दोघं एका चट्टेबट्टेचे थाळीचे मेंबर, ते काय एकमेकांवर काय, त्याला जर समजा काही कारवाई करायची इच्छा असते किंवा इन्स्पेक्टरला माझं खरंच पटलेलं असतं तर त्यांनी FIR लिहिला असता, NC नाही. त्यांनी NC एवढ्या करताच घेतली की ओके, अदखलपात्र गुन्हा म्हणजे किरकोळ वादावादी, याच्यावर कोणावर काही कारवाई होत नसते. तोही शिपाई देताना काहीतरी थातू मातू क्लिरिफिकेशन देणार आणि ते समाधान झालं म्हणून ते बंद करून टाकणार. आता आपण जर तिथं जाऊन त्याची चौकशी करायला लागलो तर ती खाजवून फौज काढल्यासारखं होईल. असं करू नकोस. एक लक्षात घे, याच्या पुढं मीच काय, तुझ्याबरोबर कोणीही असो, तो हवालदार तुला अडवणार नाही. का अडवणार नाही? तर त्याला एक लक्षात आलं की तुझ्या मागं मी आहे. आता तब्बल 5-6 वर्ष आम्ही एकत्र होतो. त्या 6 वर्षात तिनं मला आयुष्यात नोकरी कधी शोधावी लागणार नाही इतकी व्यवस्था केली. आम्ही त्याच एजन्सीज वाढवत 8-9 एजन्सीज केल्या. एक सिटी आर्टेड भागात एक छोटंसं कविना दुकान घेतलं. त्या दुकानात एजन्सीचं ऑफिस कम व्यवसाय सुरू केला. म्हणजे आम्ही तिथं एजन्सी थ्रू होलसेलमध्ये जे द्यायचो ते रिटेलमध्ये, होलसेलच्या भावात रिटेलमध्येही द्यायचो. त्यामुळं अर्थातच आमच्याकडं क्लायंटेज वाढलं. कारण बाजारात जी रिटेलच्या दुकानात 40 रुपयाला मिळणारी वस्तू आमच्याकडं जर 33 रुपयाला मिळणार असेल तर लोक लांब लांबनं घेऊन जायला लागले. साहजिकच माझंच चारी बाजूनं बिझनेस वाढला. मीनवाईलमध्ये एक दिवस ती आली आणि तिनं मला रामनाम केला. म्हणलं काय? म्हणे काही नाही, मी नोकरी सोडून चालली. म्हणलं तू नोकर कधी होतीस? यू आर 50% पार्टनर नव्हती. म्हणली नाही रे, हे धंदा करणं आपलं नाही आहे बरं काम. मला आता माझ्या गावात जाऊन जी काय धनदांडग्यांची दादागिरी चालते त्यांच्या विरोधात आवाज उठवायचा आहे. तिला म्हणलं देखील सांभाळून, गावकी भावकीचं राजकारण फार वाईट असतं, झेपेल तुला. त्यावेळेला ती एकच म्हणली की अशा राजकारणाला न घाबरता ज्यांनी 14 ताळ्याची चव घेतली ना तोच महामानव झाला आणि दुनिया आज त्याच्यासमोरच झुकते. आश्चर्य वाटलं. सगळं वाइंडअप करून ती वर्किंग वुमन्स हॉस्टेलवरनं डायरेक्ट गावाकडं निघून गेली. तिची वकिली चालू झाली. बातम्या येत होत्या. तिनं मुद्दामून सिव्हिल क्रिमिनल दोन्ही प्रॅक्टिसेस चालू ठेवलेल्या होत्या. मधून तिचे बातम्या इकडेही पेपरमध्ये झळकायला लागल्या. सगळ्यात मोठं हे वाटलं कौतुक ज्या वेळेला तिनं स्मगलर्सच्या विरुद्ध तिथं आघाडी उघडली. तिथल्या समुद्र किनाऱ्यावर येणारा स्मगलिंगचा त्यावेळचा 40 लाखाचा लॉट तिनं पकडून दिला. आणि असंच एक दिवस पेपरला तिचा फोटो बघितला म्हणून बातमी वाचली.
घरात स्टोव पेटवताना स्टोवचा भडका उडाल्यामुळं जळून मृत्यू. खूप चिडलो. आमचा सगळा ग्रुप गोळा केला त्या दिवशी ऑफिसवर. सांगितलं नाही आपण जाऊन तक्रार करायची, हे असं शक्यच नाही, वर्षांच्या जमान्यात ती स्टोव वापरायला कशाला जाईल, अमुक तमुक. खरंच त्यावेळेला कळलं की समाज खूप घाबरट असतो.